नमस्कार, मी शुभदा. मयूर फूड्स कुक विथ केअरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघतोय मिलेट्सचे बरेचसे पदार्थ जे आहेत ते मयूर फूड्समध्ये आहेत, ते आता आपण बघतोय. कुकीज आहेत, चकली आहेत, डोसा पीठ आहे, मिलेट भाकरी पीठ, असे सगळ्या प्रकारचे मिलेट्स आहेत. या मिलेट्समध्ये फ्लेक्स पण येतात की ज्याच्यापासून आपण चिवडा बनवू शकतो, उपमा बनवू शकतो किंवा पोहे बनवू शकतो. आणि जर तुम्ही अख्खे ग्रेन घेतले तर त्याच्यामधनं सुद्धा पुलाव, मसाले भात वगैरे बनवू शकतो. याच्यामध्ये मिलेट्सची पिठं आहेत आपल्याकडे बरीचशी. मिलेट भाजणी आहे, मिलेटची उपास भाजणी आहे, मिलेट भाकरी पीठ आहे. फक्त याचा जेव्हा तुम्ही भाकरी कराल तर त्यावेळेला आपली नेहमीची ज्वारीची भाकरी जशी होते तशी होत नाही, तर हे छोट्या छोट्या भाकरी होतात याच्या. कारण हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत हे ग्लुटेन फ्री आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ग्लुटेन नाहीये, जसं की गव्हामध्ये असतं. त्यामुळे चिकटपणा याला कमी असतो, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या भाकरी किंवा पोळ्या नाही होऊ शकत. आता हे बनवायचं कसं? जसं आपण तांदळाची उकड काढतो तसं ते पीठ त्याच्यामध्ये घालायचं आणि उकड काढून त्याचे भाकरी किंवा पोळी तुम्ही बनवू शकता. त्याच्यामध्ये डोसे आहेत, त्यानंतर फॉक्सटेल आहे, फिंगर मिलेट डोसा आहे. हे 4 प्रकारचे त्याच्यामध्ये डोसे येतात. तसंच चकल्या आहेत, रेडी खिचडी आहे. खिचडी जी आहे ती फॉक्सटेल खिचडी आहे, कोडो मिलेट खिचडी आहे. तर या खिचडीमध्ये फक्त तुम्ही भाज्या घालायच्या आणि जर तुम्हाला हवा असेल जरा चमचमीत खायचंय तर तुम्ही तिखट मीठ जास्तीचं घालू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण नूडल्स आहेत की आजकाल यंग जनरेशनला खूप आवडतात, तर तशा नूडल्स मसाला घातलेल्या आहेत. तर मसाल्याचं पॅकेट्स त्याच्यामध्ये आहे, तर ते घालून तुम्ही नूडल्स बनवू शकता. शेवई आहे, वर्मिसेली म्हणतो आपण त्याला. तर कारचे आपल्याकडे मिलेट्सचे प्रॉडक्ट्स आहेत. कुकीज आहेत, काही मिलेट्स पासून आपण बरेचसे प्रॉडक्ट्स करतो, बनवतो. खाकरे आहेत की या मिलेट्स पासून तुम्ही सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता. अगदी दहीवडे सुद्धा बनवू शकतात. आणि आम्ही हे ट्राय केलेलं आहे, म्हणून हे मयूर फूड्स मध्ये आपण सगळे पदार्थ ठेवलेले आहेत. आता या मिलेट्सचा उपयोग काय आहे, याचे फायदे काय आहेत? तर ज्यांना शुगर आहे किंवा थायरॉइड आहे, यांनी जर 3 महिने याचं कंटिन्युएशन मध्ये सेवन केलं तर शुगरची तुमची लेवल नक्कीच कमी होऊ शकते. आणि HbA1c आहे, ह्याचा रेट जो आहे आपण म्हणतो तो सुद्धा कमी होऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर माझा HbA1c रेट हा 11 होता आणि मी 3 महिने घेतलंय तर माझा हा रेट जो आहे हा 5 आलेला आहे. म्हणजे मी माझा स्वतःचा हा अनुभव तुमच्याशी शेअर करते. तर तुम्हाला जर मिलेट संदर्भात काही माहिती हवी असेल, काही शंका असतील तर तुम्ही मयूर फूडशी नक्की संपर्क करा. तुम्हाला जर हे प्रॉडक्ट्स हवे असतील तर तुम्ही मयूर फूड्समध्ये कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9881546476 किंवा 9881009647. थँक्यू. आज आपल्याकडे आलेले आहेत आपले जुने कस्टमर, नवीन कस्टमर की जे आता आपल्या मयूर फूड्सचे ज्यांनी प्रॉडक्ट्स वापरले त्याच्यासाठी त्यांचे आपण रिव्ह्यूज बघणार आहे. तर बघूया मयूर फूड्सचे रिव्ह्यूज. मयूर फूड्सचे तुम्ही प्रॉडक्ट्स वापरलेत, कुठले कुठले प्रॉडक्ट्स तुम्हाला आवडले जास्त? मी रागी कॉफी प्यायले. खूप छान आहे. कोल्ड कॉफी म्हणून प्यायले. अच्छा. आणि फर्स्ट सिप मध्ये तर मला जाणवलं पण नाही की त्याच्यामध्ये रागी नाचणीची आहे. अच्छा. पण व्हेरी टेस्टी आणि बिना साखरेची पण खूप छान लागली. आणि कुकीज वगैरे वापरलेत तुम्ही? मिलेट कुकीज ट्राय केले. अच्छा. ते पण खूप टेस्टी आणि सॉफ्ट आहे. माझ्या मुलासाठी पण मी घेतले आणि त्याला पण खूप आवडले, त्याला पण मी टेस्ट दिली आहे. सो आय थिंक त्याच्या डब्यात द्यायला इट्स अ व्हेरी गुड स्नॅक. थँक्यू. मयूर फूड्सला तुम्ही इतका छान रिव्ह्यू दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. सरिता मॅडम आज आपल्याकडे आलेले आहेत मिलेट्सचे प्रॉडक्ट्स घ्यायला आणि रिपीटेड कस्टमर आहेत या आपल्या. आपण त्यांच्याकडनंच ऐकूया की मयूर फूड्सचे त्यांना मिलेट्सचे प्रॉडक्ट्स कसे वाटले आणि काय काय त्यांनी ट्राय केलं. रागी कॉफी घेतली होती मॅडम,
ओके, कशी वाटली? खूप आवडली, कारण कोल्ड कॉफी म्हटल्यावर ते प्रचंड वीक पॉइंट असतो लहान मुलांचे. बरोबर. आणि मुख्य म्हणजे त्यात रागी आहे हे कळत नाही. खूप छान टेस्ट आहे. आणि तुमचा म्हटलं साखर नाही पण प्रचंड व्यवस्थित गोड वगैरे अगदी वापरत. आणि मुख्य नाचणी आहे ही गोष्ट कळत नाही. हो, मला तर आवडलीच, माझ्या लेकालाही आवडली. आणि कोल्ड कॉफी म्हणजे प्रचंड आवडीची, सगळ्यांना आवडते. सगळ्या. आणि अजून आपण काय काय चकली घेतली इथे, मला आता दिसत नाहीये. मला वाटतं तुम्ही फॉक्सटेल चकली घेतलेली आहे. कशी वाटली तुम्हाला? खूप छान आहे, खमंग, कुरकुरीत, तिखट मिठी अगदी व्यवस्थित. आवडली? खूप छान आहे, आवडली. आणि म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्या म्हाताऱ्या व्यक्तींना पण खाऊ शकतील अशी टेस्ट. ओके, थँक्यू. तुम्ही आज खूप छान रिव्ह्यू दिलात मयूर फूड्सचा, त्याबद्दल थँक्यू. आज आपल्याकडे परत मयूर फूड्स मध्ये अश्विनी मॅडम आल्या. त्यांनी आधी खिचडी घेतलेली होती आपल्याकडनं, कोडो मिलेट खिचडी. तर आता परत त्या रिपीटेड कस्टमर आहेत आपल्या, आपण विचारूया त्यांना त्यांचं काय रिव्ह्यू आहे ते. ही खिचडी म्हणजे अगदी छान आहे, पटकन होतो आणि व्हेरी टेस्टी. आणि मेन म्हणजे डायबिटिक लोकांना फार हेल्दी आहे, पचायलाही चांगलं आहे, हलकं फुलकं आहे आणि पटकन होतो. मी परत परत घेते. आज आपल्याकडे मेघा मॅडम आलेले आहेत, रिपीटेड कस्टमर आहेत, नियमित ग्राहक आहेत. आणि मला वाटतं मागच्या वेळेस त्यांनी डोस्याचं पीठ नेलं होतं. आपण त्यांनाच विचारू त्यांना कसं वाटलं ते. हो, मी मयूर फूड्स मधून डोसाचं हे नेलं होतं, तर मला खूप आवडलं. आणि एकदम त्याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे घालून एकदम मस्त टेस्ट, कुरकुरीत झालं आणि पौष्टिक मुख्य म्हणून मी हे घेतलं होतं आणि आवडलं म्हणून मी परत घ्यायला आले. आज आपल्याला परत रिव्ह्यू द्यायला स्वाती मॅडम आलेले आहेत. त्यांनी भाकरीचं पीठ घेतलं होतं आपल्याकडनं. आपण विचारूया त्यांना की त्यांना आवडली का आणि त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे बनवली का. मी हे मिलेट्सचं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. खूप सिंपल बनवायची पद्धत आहे याची. नुसती उकड काढून छोट्या छोट्या भाकरी करायच्या. आणि मी एक डायबिटिक पेशंट आहे, सो याची भाकरी मी खाऊ लागल्यापासून माझे HbA1c प्रचंड प्रमाणात कंट्रोलमध्ये आलेलं आहे. म्हणजे आता असं जर म्हटलं तर माझ्या गोळ्या बंद होण्याच्या मार्गावर आलेल्या आहे. सो थँक्यू सो मच मॅडम, या भाकरीच्या पिठाच्या माहिती करता आणि आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू. आज परत आपल्याकडे रिव्ह्यू द्यायला आलेले आहेत स्वाती मॅडम. त्यांनी आपल्याकडनं नूडल्स घेतल्या होत्या त्यांच्या मुलींसाठी आणि आपण त्यांना विचारूया तिला आवडल्या का त्या नूडल्स आणि त्यांनी कशा बनवल्या ते. माझ्या मुलीला असे नूडल्स वगैरे असे प्रकार खूप आवडतात, म्हणून मी हे ट्राय केलं. तर खूप अप्रतिम चव होती ह्याची. आणि ह्यातला जो मसाला आहे त्याच्यामुळे तर खूपच छान लागते टेस्ट. तर आम्हाला खूप आवडले हे, नेहमी हेच वापरत जाऊ. थँक्यू. आधी आपण मयूर फूड्सचे सगळे मिलेट्सचे प्रोडक्ट्स पाहिले, त्यानंतर रिव्ह्यूज पाहिले. जर तुम्हाला मयूर फूड्सचे मिलेट्सचे प्रोडक्ट्स आणि इतर प्रोडक्ट्स आवडले असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेले बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा. जेव्हा मी नवीन नवीन रेसिपीज शेअर करीन तुमच्याशी तर त्या सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील. जर तुम्हाला मयूर फूड्सचे अजून काही प्रोडक्ट्स किंवा काही क्वेरीज असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देत आहे आणि मयूर फूड्सचे सगळे डिटेल्स देत आहे. थँक्यू.